आहा हा हा, स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच. पण बर्फ कुठे आहे? बर्फ म्हणून मी माझ्या मित्रांना सगळं कामधंद सोडून द्यायला लावल्यात आणि त्यांना बर्फ दाखवतो म्हणून काश्मीरला घेऊन आलोय आणि इथं बर्फच नाहीये. सध्या मी दल लेक मध्ये. पण एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, तुम्ही माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण आज बनवलाय तो म्हणजे हा. फेसबुक वरती 10 लाख लोकांनी मला फॉलो केलंय आणि प्रेम दिलंय. तुमच्या या अप्रतिम प्रेमासाठी हात जोडून धन्यवाद आहेत, नमस्कार आहे. तुमच्यापर्यंत मी माझे विचार पोहोचवले, ते तुम्हाला एवढे आवडले एवढे आवडले एवढे आवडले एवढे आवडले की जो पोरगा कोणालाच माहीत नव्हता तो अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे अख्ख्या भारताला माहीत झाला. आणि ते सगळं काही शक्य झालंय मायबाप तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळेच. आणि हे प्रेम अविरत असंच चालू राहू द्या, कारण की तुमचा रविराज तुम्हाला कधीच निराश करणार नाही. कायम अन्यायाविरुद्ध लढतच राहणार, जिथं प्रॉब्लेम झाला तिथं उभंच राहणार. तुम्हाला खरं सांगू, ज्यावेळेस या सोशल मीडियाची सुरुवात केली तेव्हा हा प्रवास एवढा सोपा नव्हता. 1 फॉलोवर पासून सुरुवात केलेला हा प्रवास फेसबुकला 10 लाख, इंस्टाग्रामला 20 लाखाच्या जवळ, यूट्यूबला 5 लाखांच्या वर, म्हणजे जवळजवळ 35 लाख लोकांच्या वरती पोहोचलाय. हा माझा परिवार आहे. ही लोक माझ्यावरती प्रेम करतायत, जीव ओवाळून टाकतायत आणि माझ्यासोबत कायम खंबीरपणे उभं राहत आहेत. यांच्यामुळेच मी आहे. तुम्ही जे प्रेम दिलं त्याच्यासाठी खूप 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 आभारी आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, माणसं तुम्हाला नावच ठेवतात, कायम मागच ओढतात. मी जेव्हा सुरुवात केली ना तेव्हा येडा म्हणायची येडा. पण आज अशी परिस्थिती आहे, महाराष्ट्रातलं असं एक घर नाही जिथं रविराज माहीत नाहीये. आणि ते सगळं काही शक्य झालं तुमच्याच प्रेमामुळे. या प्रेमाला असंच चालू ठेवा आणि तुमचं प्रेम अविरतपणे असंच चालू राहू द्या. मी माझं काम कधीच सोडणार नाही. धन्यवाद.